नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. सरळ टॉपचं ट्युटोरियल म्हणजे भावाने ट्युटोरियल आपल्या चॅनल कधी नव्हतं आलं, डायरेक्ट आपण हे ट्युटोरियल घेऊन आलोय. भरपूर जणांचे कॉल मेसेज आले की दादा आम्हाला प्रिंटिंग इम्प्रेशन बद्दल थोडेफार क्वेश्चन आहे. नक्कीच ते क्वेश्चन मला शेअर केले, त्यावर मी फायनल ट्युटोरियल घेऊन आलोय मित्रांनो संपूर्णरित्या. हे प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतं, ठीक आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. संपूर्ण मी भरपूर मोठे डिझायनर त्यांना सुद्धा विचारून हे ट्युटोरियल बनवलंय. संपूर्ण ते या सविस्तर गोष्टीचा आपण विचार करून नक्की तुमचं सोल्युशन तुम्हाला सांगणार. बाकी थंबनेल टायटलवर तुम्हाला कळत असेल, ठीक आहे. तर अशा वेळी पहिला जो प्रश्न होता भावनो, तर प्रिंटिंगसाठी किती MB बॅनर पाहिजे, ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट या गोष्टीवर जर बोलायला गेलं तर भावनो, युट्यूबला जे थंबनेल राहतं ते थंबनेल सध्या 2 MBचं असलं तरच तेव्हा ते थंबनेल अपलोड होतं युट्यूबला, ठीक आहे. त्यावर जर थंबनेल असेल तर ते अपलोड नाही होत. XYZ मी फोटोशॉपला ओपन करून घेतलं, इथं बघू शकता. फोटोशॉपला ओपन केल्यानंतर हा आपला एक बॅनर आहे भावना, ठीक आहे. तर नक्कीच आपण हा बॅनर तुम्ही थंबनेल बघितलाच असेल. प्रिंटिंगसाठी किती MBचा बॅनर पाहिजे, तर बॅनर मित्रांनो असं काही नाही, डायरेक्ट तुम्ही जेवढी प्रिंट असेल, आता उदाहरणार्थ जेवढी आपण क्वालिटी देऊ तर किती MB वाढणार आहे तसलं काही नाही. फक्त तुम्हाला XYZ सांगतो की जसं की 2 MBचा जो बॅनर आहे आपला, समजा थंबनेल आपण जे क्रिएट करतो युट्यूबला अपलोड करण्यासाठी, तर 8 MBला समजा जेवढी क्वालिटी दिली तेवढी 2 MB मध्ये आपल्याला कन्वर्ट करायची राहते दिसण्यासाठी, ठीक आहे. त्यामुळे ते MBवर एवढं काय नसतं. डायरेक्ट तुम्ही नक्कीच डिझाईन बनवा, डायरेक्ट प्रिंट मारा, तो काय विषय नाही. MBचा काय एवढं विचार करू नका, ठीक आहे. दुसरा क्वेश्चन असा आहे, तर प्रिंटिंग बॅनरची MB कशी वाढवायची. सर्वात इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे भावनो. तर इथं मी आलोय फोटोशॉपमध्ये. फोटोशॉपमध्ये आल्यानंतर हा इंटरफेस समजा नॉर्मली XYZ एक बॅनर आपण ऍड केलाय, जो तुम्ही थंबनेलवर बघितलाय. तर काय करता माहिती आहे का, तर इथं सर्वात इम्पॉर्टंट जाऊ तुम्ही डिझाईन बनवताय. समजा डिझाईन बनवताना हा तुमचा बॅनर आहे, तर बॅनरला काय करता, इमेजमध्ये येऊन जाऊ तुम्ही सेव्ह करता. संपूर्ण त्या बॅनर झाला तर हा बॅनर तुम्हाला प्रिंट मारायचा. इमेजमध्ये यायचं, इमेज साईजमध्ये जायचं. तर तिथं आल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्र तुमचं रेझोल्युशन, ठीक आहे. ते साईज जे वगैरे आहे ते इंचेसमध्ये, त्याचं काय सोडून द्या तुम्ही, ठीक आहे. बॅनर बनवताना इंचेसमध्येच बनवा, ठीक आहे. पण रेझोल्युशन जे आहे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे भावनो. समजा इथं मी 300 रेझोल्युशन टाकले, ठीक आहे. तुम्ही जर जेवढं रेझोल्युशन वाढवणार भाव तेवढी तुमच्या बॅनरची क्वालिटी वाचणार, ठीक आहे. इथं 300 ठेवलं, इथं 500 करतो मी. इथं प्री बघू शकता आपली क्वालिटी किती वाढली, इथं ओके म्हणतो मी. हे बघू शकता संपूर्ण ती आपली क्वालिटी वाढली, ठीक आहे. हे बघू शकता या टाईपमध्ये. जर तुम्हाला याची क्वालिटी सुद्धा डाऊन करून दाखवतो, ठीक आहे. इमेजमध्ये तो इमेज साईजमध्ये जातो, इथं रेझोल्युशन 500, इथं समजा मी 72 टाकतो, जे मुलं तुम्ही यूज करते, ठीक आहे. इथे एंटर दाबतो, हे बघू शकता आपली क्वालिटी बघ कशी डाऊन झाली, ठीक आहे. हे बघू शकता. तर एक पद्धत आहे तुम्हाला सांगतो, जेवढी क्वालिटी वाढवशाल तेवढी तुमची प्रिंटिंग याची क्वालिटीमध्ये नक्कीच तयार होणार. बाकी ठीक आहे, तो काय विषय नाही. तर अशाने आपण ते रेझोल्युशन इथं नॉर्मल 300 ठेवतो, ठीक आहे. एंटर अशाने बघू शकता. अशा 300 आपण रेझोल्युशन टाकले. त्यानंतर आपला पुढचा जो प्रश्न होता 3 नंबरचा, तो प्रिंटिंग बॅनरला क्वालिटी कशी द्यायची, ठीक आहे. प्रिंटिंग बॅनरला क्वालिटी कशी द्यायची, ठीक आहे. आता MB वाढवायचं तुम्हाला नक्की सांगितलं, तर प्रिंटिंग बॅनरला क्वालिटी कशी मारा तुम्हाला एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो भावांनो. तर काय करा, संपूर्ण बॅनर झाल्यानंतर आहे ना, इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतं फोटोशॉपमध्ये, जे कर्वरचं ऑप्शन आहे. कर्वर्समध्ये आल्यानंतर आहे ना, हे कर्व थोडं वाढत चाललं मित्रांनो. इकडून थोडा लाईट भेटतो, इकडून थोडं तुम्हाला डार्क भेटतो या टाईपमध्ये, ठीक आहे. जी बॅकग्राऊंड तुमची कोणत्या प्रकारे असो, ती एक लाईट आणि डार्क करायचं एक कर्वच काम करतं. याने काय होते, तुमची प्रिंटिंग डार्क मध्ये येते थोडी, ठीक आहे. डार्क म्हटलं का प्रिंटिंग थोडी आपली उठून दिसणार, ठीक आहे. नक्की जे ऑप्शन यूज करा, एकदम टॉपचं आहे. याने तुमची प्रिंटिंग थोडी क्वालिटीमध्ये बसणार. हे करून बघा ट्राय तुम्ही. तर त्यानंतर आपला जो मित्रांनो चौथा प्रश्न आहे मित्रांनो, ठीक आहे. तो प्रिंटिंग बॅनर प्रिंटिंग व्हायला कसा सेंड करायचा, हा सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे भावनो. तर सगळ्यात इम्पॉर्टंट भरपूर जण व्हॉट्सअपला डॉक्युमेंट नक्कीच सेंड करते, तो काय विषय नाही, चांगलीच गोष्ट आहे. पण भावनो डॉक्युमेंटला आहे ना, जे बॅनर फोटोशॉपमध्ये तुम्ही स्वतः बनवता ते नक्कीच तुम्ही व्हॉट्सअपला डॉक्युमेंटनी सेंड करा. जे मोबाईल युजर आहे ते जे बॅनर पिक्सल लॅबवर बनवतात, ठीक आहे, त्यांनी तो बॅनर जीमेलला सेंड करा, ठीक आहे. 2 पद्धत सेंड करण्याची. जर तुमच्याकडून JPG किंवा CDR किंवा म्हणा आपलं PNG म्हणा जी फाईल वगैरे मागितली कोणाला देऊ नका बा, ठीक आहे. कारण का तुम्ही स्वतः मेहनत करून संपूर्ण त्या बॅनर डिझाईन क्रिएट करता, यातलं कोणाला द्यायचं पण नाही, ठीक आहे. डायरेक्ट तुम्ही डॉक्युमेंट किंवा जर JPG सेव्ह केला असेल तर एकदम तुफान क्वालिटी बसेल, काय विषय नाही. डायरेक्ट तुम्ही सेंड करा सविस्तर, ठीक आहे. बाकी त्यानंतर आपला जो प्रश्न आहे भावना लास्टचा,
तर प्रिंटिंगसाठी कोणती फाईल द्यायची हे सांगितलं तुम्हाला, डायरेक्ट जेपीजी करा मित्रांनो, बाकी कोणत्याच फाईल देऊ नका. ठीक आहे, हे संपूर्ण त्या क्वेश्चन एकदम टॉपचे. बाकी असे सोल्युशन तुम्हाला नक्की देत राहणार. असे म्हणजे आपलं आजचं ट्युटोरियल होतं भावा, असे वेगवेगळे. बाकी त्यावर तुम्हाला जर काय अडचण आली तर नक्कीच मला कमेंट करा. ठीक आहे, नक्की परत त्यावर ट्युटोरियल घेऊन येणार. असे म्हणजे आपलं आजचं ट्युटोरियल होतं भावानो. ठीक आहे, तर चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराज.